आचारसंहितेनंतर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या विभागामध्ये जाहिराती येण्याचे चांगले चान्सेस आहेत यावरती एक लाईव्ह सेशन घेतलं होतं. सगळ्यांच्या कमेंट वगैरे घेतल्या, पण तो सेशन जो आहे तर तो खूप लेंदी आणि मोठा झाला. मला असं वाटतं की त्याचं शॉर्ट व्हर्जन अगदी 3-4 मिनिटामध्ये कोणकोणत्या विभागाची माहिती येणार आहे हे सगळं तुम्हाला जर 3-4 मिनिटात आलं तर मला असं वाटतं की वेळेचा अपव्यय टाळता येऊ शकतो, म्हणून मी हा व्हिडिओ शूट करतोय. तत्पूर्वी आपले फक्त 49 रुपयामध्ये सगळ्या विषयाच्या नोट्स आणि करंट अफेअर डेली चालू घडामोडीचा व्हिडिओ प्लस PDF नोट्स हे सगळं तुम्हाला फक्त आणि फक्त 49 रुपयात मिळणार आहे. हे आपलं ॲप्लिकेशन आहे ई-स्वयंचं, डाउनलोड करा. आणि जर तुम्हाला काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी असली 7066-155-355 या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. आता क्विकली पाहूया की 2025च्या आचारसंहिता संपल्यानंतर कोणकोणत्या विभागामध्ये जाहिराती येण्याचे चांगले चान्सेस आहेत. बघा, आचारसंहितेनंतर येणाऱ्या जाहिराती नंबर 1 जवळपास बघा 13 विभाग जे आहेत तर त्यामध्ये जाहिराती येण्याचे चांगले दाट चान्सेस आहेत. कुठले कुठले आहेत वन बाय वन पाहूया. सगळ्या जिल्ह्यांच्या GMC ज्या आहेत तर त्या बाकी आहेत. जिल्हा ज्या आहेत GMC गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजच्या सगळ्या ज्या जाहिराती आहेत तर त्या यायच्या बाकी आहेत. 7,000 किंवा कमीत कमी 5 ते 5,500 प्लस ज्या जागा आहेत नंतर त्या GMCच्या असणार आहेत. ठीक आहे. कॉन्ट्रॅक्टच्या ज्या आरोग्य विभागाच्या जागा आहेत तर त्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. जे MBBS डॉक्टर असेल किंवा युनानी जे बाकीचे आहेत ना तर त्या कॉन्ट्रॅक्टचे जे आहेत तर त्या वेगळ्या आहेत. आरोग्य विभागाच्या कुठल्या आहेत तर ते देखील आहे 5,000चा, ते देखील सांगतो. नंबर 2 सगळ्या जिल्ह्यांच्या सहकारी बँकेच्या जाहिराती आता परभणीची आलेली आहे आणि बाकी सगळ्या जिल्ह्यांच्या ज्या जाहिराती आहेत तर त्या राहिलेल्या आहेत. 300 × 35 जरी केलं तरी जवळपास 8 ते 10,000 जागा ज्या आहेत ना तर त्या DCC मध्ये असणार आहेत. आणि यापैकी 50 to 60% जागा ज्या आहेत ना तर त्या असणार आहे लिपिक पदासाठी. म्हणून लिपिक पदासाठी आपली महालिपिक भरती बॅच जी आहे तर ती आपण एक लॉन्च केलेली आहे महाराष्ट्रामध्ये. हीच एक अशी भरती असते. लिपिक पद जे आहे ना तर ते जवळपास सगळ्या विभागात आहे. हे आपलं तलाठी भरती किंवा नगर परिषद भरतीसारखं नाही आहे. एकदा भरती आली 2 वर्षानंतर त्याची वाट पहा. वर्षभर तुम्हाला लिपिक पदाच्या जाहिराती दिसणार आहे. म्हणून तुमच्यासाठी ही महाराष्ट्रातली पहिल्यांदाच महालिपिक भरती बॅच देखील आपण लॉन्च केलेली आहे. तलाठी भरतीसाठी कॉम्पिटिशन खूप जास्त असतं. जर तुमचं टायपिंग असेल, ग्रॅज्युएशन झालेलं असेल, महालिपिक भरती तुम्ही जॉईन करा. 3 ते 4 महिन्यात आपला अभ्यासक्रम कंप्लीट करा. खडानखडा कंप्लीट झाला. पुढचे 3, 4, 5, 6 महिन्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिपार्टमेंटचे फॉर्म जे आहेत मी ज्या पद्धतीने सांगेल त्या पद्धतीने भरा. तुमचा रिझल्ट 4-5 ठिकाणी नक्की आलेला असणार आहे. तर ही बॅच जी आहे तर ती जॉईन करायची असेल तर आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. 7066-155-355 वरती जर एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर ती तुम्ही फोन करून घेऊ शकता. ठीक आहे. बघा, DCC बँकेच्या राहिलेल्या आहेत. देन राहिलेल्या सगळ्या महानगरपालिकेच्या जाहिराती जर तर येणार आहेत. 22,000 सर्व महानगरपालिकेमध्ये रिक्त पदं भरण्याची जी प्रोसेस आहेत बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये जाहिराती आलेल्या आहेत, निकाल लागायच्या बाकीच्या आहेत. पण बाकीच्या ज्या जाहिराती आहेत तर ते यायच्या बाकी आहेत. जवळपास 16,000 पदांची जी जाहिरात आहे तर ती 16 ते 17,000 पदांची जाहिराती जी आहे तर ती यायची बाकी आहे. नंतर चौथी भरती जी आहे तर ती न्यायालय भरती आहे. न्यायालय भरतीमध्ये 2,228 आणि 5,223 या पदांची जाहिराती यायची बाकी आहे. दिवाणी न्यायालय आणि जिल्हा सत्र न्यायालय या भरत्या ज्या आहेत तर यामध्ये टाकलेल्या नाहीत. या फक्त या 2 ज्या कन्फर्म आहेत तर त्या टाकलेल्या आहेत. देन जलसंधारणची 8,800 प्लस जागाची जाहिरात आहे. आकृतीबंध मंजूर आहे. वित्त विभागाने मान्यता दिली आहे. स्वतः संजय राठोडजी यांनी देखील गाजावाजा केलेल्या आहेत. याचीही कधीही जाहिरात दिसू शकते. देन एक आहे राज्य उत्पादन शुल्क. 14,000 कोटीचा जो टॅक्स आहे तो जमा करण्यासाठी 1123 पदं जी आहेत तर ती वित्त विभागानं मंजूर देखील केलेली आहे. आणि ही एक भरती अशी आहे याची वेटिंग लिस्ट चालू असताना राज्य शासनानं सगळी भरती प्रक्रिया ऑलरेडी पूर्ण केलेली आहे. ही एक अशी भरती आहे, लेट मी से इट वन्स अगेन, ही एक अशी भरती आहे की याची वेटिंग लिस्ट चालू असताना राज्य सरकारनं आकृतीबंध तयार केला, वित्त विभागाची मान्यता घेतली, फक्त वेटिंग लिस्ट एक्सपायर होण्याची वाट पाहत आहे आणि लगेचच ही भरती जी आहे तर ती होणार आहे. ठीक आहे. कारण 14,000 कोटीचा टॅक्स जो आहे तर तो येणार आहे. नांदेडमध्ये जे ट्रायल बेसिसवरती त्यांनी काम केलं होतं ते राज्यभर लावायचं आहे तर त्यासाठी राज्य उत्पादन शुल्काची जाहिरात येणार आहे. शिक्षक भरती जी आहे तर ती 12,000 ते 15,000 येणार आहे. जलजीवन प्राधिकरण जे आहे तर त्यांची भरती येणार आहे. जलसंपदा जी आहे तर त्याची भरती येणार नाही आहे कारण त्याची वेटिंग लिस्ट आहे आणि लेटेस्ट अपडेटनुसार फक्त 20 जी आहे ना तर ती रिक्त पदं आहेत. देन
मोस्ट अवेटेड तलाठी भरती 2026, कमी जास्त 2000 ते 2500 प्लस जागा असू शकतात आणि या जी जाहिरात आहे ही जुलै 2026 ही येऊ शकते. रेशीम संचालनालय यांची जाहिरात येणार आहे. नगर परिषद जाहिरात जी आहे राज्य संवर्गातली पदं जी आहेत तर ती MPSC मार्फत, पण लोकल बॉडीची जी पदं आहे तर ती TCS मार्फतच होल्या जाईल. आणि ही जी जाहिरात आहे याचे देखील योग जे आहे तर ते फेब्रुवारीच्या नंतरच चांगले दिसत आहेत. आरोग्य सेवक 5000 पदासाठी आपण ऑलरेडी एक व्हिडिओ घेतलेला आहे. 5000 रिक्त पदासाठी ही जाहिरात जी आहे तर ती येऊ शकते. ॲक्च्युली आरोग्य विभागामध्ये 10,000 पेक्षा जास्त जी पदं आहेत तर ती रिक्त आहे, पण 5000 पदासाठी जाहिरात येणार आहे. कॉन्ट्रॅक्टची जी जाहिरात आहे ती यामध्ये ॲड केलेली नाही आहे. ती जी 2200 पदाची जी जाहिरात आहे जी आता येईलच ती वेगळी आहे. ठीक आहे. परत DMERची जाहिरात जी येणार आहे तर ती वेगळी आहे आणि ही वेगळी असणार आहे. जिल्हा परिषद भरती जी आहे तर ती देखील चांगली एक मोठी भरती येऊ शकते, पण ती भरती जी आहे तर ती जून जुलैच्या नंतरच येण्याचे चांगले चान्सेस आहेत. आशा करतो जवळपास या 12-13 विभागाची जी जाहिरात आहे तर ती वेटिंगमध्ये आहे. म्हणजे या 100% 2026 जे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे की हे सगळं भरती वर्ष असणार आहे आणि 2026 हेच वर्ष तुम्हाला तुमच्या भरतीचं वर्ष म्हणून साजरं करायचं आहे. त्यासाठी आतापासूनच तुम्ही मेहनत करा, तयारीत राहा. जेव्हा कधी ही जाहिरात येईल तर त्यावेळेस तिथून पुढे 40 ते 85 दिवस लागणार आहे. तर त्यावेळेस तुमचा अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही. GK GS एका विषयाचा जरी म्हटलं तरी तुमचा अभ्यासक्रम पूर्ण झाला नसणार आहे. तर त्यामुळे मराठी, इंग्रजी, गणित, GK GS या सगळ्यांसाठी आतापासूनच रोज एक डेली रुटीन बनवा. जे कुठले चांगले शिक्षक असतील ज्यांनी सांगितलेलं शिकवलेलं आपल्याला कनेक्ट होतं, एनर्जी येते, अशा शिक्षकांकडे तुम्ही जर आतापासूनच कोर्सेस केले तरी चालतं. एकच कुठलाही शिक्षक पहा आणि त्यांनाच फॉलो करा. आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील तर ते नोंदवू शकता. फीडबॅक, प्रतिक्रिया नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच. पुन्हा भेटूया. राम राम.